नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया उपमा रेसिपी। साधा सोपा आणि एकदम डिलिशियस अशी ही रेसिपी मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये खाण्यासाठी तर अप्रतिम अशी ही खायला लागते आणि शिवाय करायलाही खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे। याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूया। यासाठी बघा आपण 2 मिरच्या अशा बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। कांदा बारीक असा स्लाइसमध्ये चिरून घेतलेला आहे। ही डाळ घेतलेली आहे आपण, डाळ वयाला म्हणतात। कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे। उडदाची डाळ आहे, जिरं, मोहरी आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। यासोबत आपण तेल आणि मिठाचा यामध्ये यूज करणार आहोत। कढईमध्ये सर्वात आधी आपण तेल ॲड करूया। तेलाला छान असं गरम होऊ द्या। तेल बघा छान गरम झाले। आता यामध्ये आपण मोहरी, उडदाची डाळ, हिरवी मिरची, जिरा, कांदा, आणि डाळी ॲड करून टाकूया। छान असं लालसर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। यामध्ये आपण मीठ ॲड करूया। लालसर असा कांदा आपल्याला होऊ द्यायचा आहे। कांदा बघा छान असं होत आलेला आहे। आता यामध्ये आपण रवा ॲड करूया। जाड असा रवा घेतलेला आहे मी। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बारीक रवाही यूज करू शकता। रवा बघा आपण सुरुवातीला भाजून नाही घेतलेला, त्यामुळे आपल्याला छानसर असा रव्याला लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा छान असा लालसर कलर आपल्याला रव्याला आलेला आहे। हे बघा आता यामध्ये आपण 1 ग्लास सोबत पाणी टाकूया। गरम पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे।
तुम्हाला वाटल्यास तुम्ही थंडही ॲड करू शकता. यांना छान मिक्स करून थोडंसं मीठ यामध्ये चेक करून बघायचं आहे. आता यावरती गॅस लो फ्लेमवर करून आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. पाच मिनिटं भरातच त्यातलं पाणी एकदम सर्व रवा शोषून घेतं. तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रामध्ये पाणी ॲड करू शकता. हलवून मी परत 2 मिनिटासाठी याला लो फ्लेमवर एक वाफ देऊन घेणार आहे परत. चला आता आपण बघूया. परफेक्ट असला आपला उपमा तयार झालेला आहे. यावरती आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. आता आपण याला गरम गरम असे सर्व करूया. तर हे बघा, थोडीशी कोथिंबीर आपण वरतून यावर टाकूया. सर्व चम्मच आपला गरम गरम उपमा तयार आहे. खायला एकदम टेस्टी आणि छान अशी ही रेसिपी लागते. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. Thank you for watching. Subscribe my channel please.